खमंग ठसका या पुस्तकाचं प्रकाशन करण्याची विनंती मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना करत आहे. माननीय अशोक बागवे सर, माननीय अजय पाटील सर, नारायण जाधव सर, सतीश सोळांकुरकर या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण संवेदना प्रकाशित आणि सतीश तिरोडकर लिखित खमंग ठसका आजच्या आपल्या व्यासपीठावरील असंच एक अतिशय आपण त्यांना अनेकदा पाहिलेलं आहे. खरं तर सिनेमामध्ये पाहिलेलं आहे, आपल्या टीव्हीवर पाहिलेलं आहे असं व्यक्तिमत्व म्हणजे नारायण जाधव सर. मराठी चित्रपटसृष्टी असो किंवा हिंदी चित्रपटसृष्टी असो की त्यात अनेक अभिनेते आहेत, अभिनेत्री आहेत, अनेक कलाकार आहेत, परंतु काही कलाकार आपल्या कायम लक्षात राहतात ते त्यांच्या काही समंजस भूमिकांमध्ये, की त्यांनी केवळ अभिनय कमर्शियल काम म्हणून केलेला अभिनय नसतो, तर त्या भूमिकेमागे त्यांचा काहीतरी विचार असतो आणि एक समंजस प्रगल्भता असते आणि त्यातून साकारलेला तो अभिनय असतो. आणि या पठडीतील एक अभिनेता म्हणजेच नारायण जाधव सर. त्यांची पार्श्वभूमी सांगायची तर MA MPhil आहेत आणि MPhilचा विषय देखील त्यांचा काय होता तर कामगार रंगभूमीचा प्रवास या विषयावर त्यांनी MPhil केलं होतं. कामगार रंगभूमीतून खरं तर त्यांच्या सगळ्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. अतिशय प्रयोगशील अशा पद्धतीचा हा नट म्हणावा लागेल. विविध व्यावसायिक नाटकांमधून आपण त्यांना पाहिलं. अजब तुझे सरकार असेल किंवा आणि मकरंद राज्याध्यक्ष आहे. काही मालिकांचा उल्लेख करायचा तर खुलता कळी खुलेना, 4 दिवस सासूचे, आकाश पेलताना अशा लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांचा आपण अभिनय पाहिला. अगदी आत्ताची विविध कारणांमुळे गाजलेली वेबसिरीज झी5 वरची देवखेळ, त्या देवखेळमधूनही आपण त्यांना पाहिलेलं आहे. श्वास सारखा ऑस्करसाठी गेलेला सिनेमा आहे टिंग्या, पांगिरा, गंगूबाई, नॉन मॅट्रिक या चित्रपटांमध्ये असेल किंवा क्राईम पेट्रोल, अल्पविराम या हिंदी मालिकांमध्ये असेल आपण त्यांचा अभिनय पाहिला. पण मला विशेषत्वाने त्यांच्या एक दोन ज्या सिनेमांचा उल्लेख करायचा ते म्हणजे गांधी टॉक्स. अतिशय वेगळा असा हा सिनेमा मूकपट आहे. म्हणजे आता तर मूकपट फार कमी प्रदर्शित होत असतात आणि वेगळ्या धाटणीतला असा हा चित्रपट आहे. आणि त्यांच्यावरच्या पहिल्या शॉटमधून फ्रेममधनंच खरं तर त्या चित्रपटाची सुरुवात होते. अशा गांधी टॉक्समध्येही आपण नारायण जाधव सरांना पाहिलेलं आहे. आणि एवढीच त्यांची ओळख मर्यादित नाही तर ते उत्तम लेखक आणि साहित्यिक देखील आहेत. तर मी नारायण जाधव सरांना बोलण्याची विनंती करत आहे. दुसरी गोष्ट चोर पोलीस. नमस्कार सर, मी दादर पोलीस ठाण्यातून हवालदार शिंदे बोलतोय. मोबाईलवर पलीकडची व्यक्ती म्हणाली. नमस्कार, बोला साहेब. तुमची गाडी सापडली आहे तेव्हा तुम्ही उद्या संध्याकाळी 5 वाजता स्टेशनला या. वा, सापडली म्हणायची. नक्की येतो मी म्हटलं. दादरला एका पुस्तक प्रकाशन समारंभाला गेलो असता आठवड्याभरापूर्वी माझी गाडी चोरीला गेली होती. त्याची रीतसर तक्रार मी दादर पोलीस ठाण्यात नोंदवली होती. दुसऱ्या दिवशी मी दादर पोलीस स्टेशनला गेलो, गाडी ओळखली, काही कागदपत्रांची पूर्तता केली. इतर कायदेशीर बाबी पूर्ण केल्यावर मला ताबा मिळणार होता. चोराने गाडीमधील किमती सामान काढून घेतलं होतं. गाडीतील पुस्तकांना मात्र हात लावला नव्हता. हवालदार शिंदे म्हणाले, साहेब, आमच्या स्टेशन ऑफिसरांनी तुम्हाला पुढच्या आठवड्यात गाडी न्यायला या असं कळवायला सांगितले. ते आता बाहेरगावी गेले. तोपर्यंत तुम्ही कायदेशीर बाबींची पूर्तता करून ठेवा. आठवड्याने मी बॉन्ड वगैरे तयार करून स्टेशनला गेले. स्टेशन ऑफिसरने आदराने चौकशी केली. त्यांना वाचनाची आवड असावी. म्हणाले, चोराने कारमध्ये ठेवलेली तुम्ही लिहिलेली पुस्तके मी वाचली. तुम्ही अनुभवावर आधारित लिहिलेला ललित लेख संग्रह खूपच छान झालाय. त्यातील चोर पोलीस लेख मला खूप आवडला. त्यातली लेखकाची सहृदयता खूप भावली. आमच्या इथल्या स्टाफला तो अनुभव तुमच्या तोंडून ऐकायचा. तुम्ही कृपया सांगाल का? मी म्हटलं, तो लेख 30 वर्षापूर्वीच्या एका सत्य घटनेवर आधारित असा लिहिला. सांगण्याऐवजी वाचून दाखवलं तर चालेल. त्यांनी होकार भरून पुस्तक माझ्या हातात दिले. मी सुरुवात केली. रात्रीचा सिनेमा पाहून मी आणि माझी पत्नी घरी चाललो होतो. आम्हाला गल्लीत वळायचं होतं. आमच्या पाठीमागून 2 मुलं चालीत येत होती. गल्लीत वळलो तसा एक मुलगा पाठीमागून आमच्या पुढे गेला. गल्ली निर्मनुष्य होती. थोडंसं पुढे गेलो तर पुढे गेलेला मुलगा पटकन मागे आला. त्याने तोंडावर रुमाल बांधला होता. मागचा मुलगा कधी जवळ आला कळलंच नाही. त्यानेही रुमाल बांधला होता. पुढच्या मुलांना क्षणार्धात एक फुटाची गुप्ती माझ्या पोटावर चिकटवली. दुसऱ्याने पाठीमागून हिचं मंगळसूत्र खेचलं. क्षणार्धात दोघेही गायब झाले. झालेल्या अनपेक्षित प्रकारांना आम्ही सुन्न झालो होतो.
हिने प्रसंगाला राखल्याने तिचा हात मंगळसूत्रावर होता म्हणून अर्ध मंगळसूत्र गळ्यातच राहिलं. दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात जाऊन आम्ही तक्रार नोंदवली. सुमारे 6 महिन्यानंतर रात्री 10च्या सुमारास दारावर टकटक झाली. बाहेर 3 अनोळखी व्यक्ती उभ्या होत्या. सर, आम्ही पोलीस स्टेशनमधून आलो. हे चल, सरांच्या पाया पड आणि काय ते त्यांना सांगा. त्यांनी बरोबर आलेल्या मुलाला दरडावलं. त्या मुलानंच मंगळसूत्र चोरलं होतं. त्याने मिठाईचा बॉक्स माझ्या हातात ठेवला. त्याची पोलीस दलात नियुक्ती झाली होती. 1 तारखेपासून मरोळला ट्रेनिंग सुरू होणार होतं. त्याचे वडीलही पोलीस होते. सर, तुम्हाला एक विनंती आहे, सोबतचा पोलीस म्हणाला. 2 दिवसांनी कोर्टात तुमची केस आहे. तुमचं चोरीस गेलेलं सोनं तुम्हाला मिळेलच, पण कोर्टात तुम्हाला विचारलं की तुम्ही याला ओळखता का, तर नाही म्हणून सांगा. नाही तर पोलीस केसमध्ये सापडला म्हणून याची पोलिसात भरती होणार नाही सर. एवढं सांगून ते निघून गेले. भानावर आल्यावर पत्नीशी मी बोललो. नाहीतरी आम्ही 6 महिन्यापूर्वी रुमाला बांधलेला काही क्षण पाहिलेला चेहरा थोडंसं ओळखणार होतो. आणि तसंही आपल्यामुळे कोणाला आयुष्यात पुन्हा उभं राहण्याची संधी मिळत असेल तर. लेख वाचून झाल्यावर सर्वांनी टाळ्या वाजवून माझं कौतुक केलं. पुढे लेखनाला शुभेच्छा दिल्या. त्यांच्याकडे असलेली माझी गाडीची पुस्तके मी सही करून त्यांनाच भेट म्हणून दिली. चहापान झालं. कागदपत्रे पूर्ण करून गाडीचा ताबा देण्यासाठी स्टेशन ऑफिसर गाडीपर्यंत सोडायला आले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. गाडी उत्तम स्थितीत चकचकीत करून ठेवली होती. त्यांनी माझ्याकडे चावी दिली. मी आत बसलो. गाडी चोरीस गेलेल्या सर्व वस्तू नवीन बसवण्यात आल्या होत्या. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं. स्टेशन ऑफिसर म्हणाले, साहेब, हे सर्व मी करून घेतलं आहे. गेली 30 वर्ष मेहनत आणि सचोटीनं पोलीस दलात नोकरी करीत आहे. कृपया स्वीकार करा, नाही म्हणू नका. 30 वर्षांपूर्वी काही क्षण पाहिलेल्या त्या चेहऱ्याकडे पाणावलेल्या डोळ्यांनी पाहत मी गाडी सुरू केली. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर आणि मनाला भावणारं लेखन आणि तितकंच अप्रतिम असं अभिवाचन. मनापासून आभार.